शिवसेना शिवसेना शिवसेना. गणेशजी, आता ह्यापुढे कल्याण बदलतंय, ते एक मेट्रो सिटीत काही वर्षांनी रूपांतरित होईल. हे असताना आपल्या डोळ्यासमोर या प्रभागासाठी आणि कल्याण शहरासाठी कुठल्या कुठल्या प्रकारच्या योजना आहेत, काय तुमचं विजन आहे, याच्यावर थोडा प्रकाश टाकलात तर बरं होईल. कल्याण शहरातील कल्याण बदलते, आपला प्रभाग कसा बदलला पाहिजे. आपण पाण्यापासून गटरनंतर ड्रेनेज व्यवस्था इथपर्यंत आलो. ड्रेनेज झाल्यानंतर आपल्या प्रामुख्याने महत्त्वाच्या गरजा पाणी, लाईट, रस्ते आणि मलवाहिन्या, गटर लाईन्स या पूर्ण केल्यानंतर आता आपण पुढे जातो आहे. आपण आता गॅस सिलेंडर सोडून आपण आता याच्यात रूपांतरित झालो आहे. महानगर गॅसच्या पाईप गॅसद्वारे मिळणाऱ्या गॅसमध्ये रूपांतरित झालो आहे. आणि त्या पाईपद्वारे गॅसमध्ये साधारणतः 678 कनेक्शन्स आपण 2 महिन्यात दिली. रामबाग लेन नंबर 7पासून तर रामबाग लेन नंबर 6पर्यंतची सगळ्या इमारती पाईप गॅसद्वारे जोडण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी 2026 पर्यंत 1000 कनेक्शन पुन्हा रामबाग लेन नंबर 5, रामबाग लेन नंबर 4, रामबाग लेन नंबर 3 आणि रामबाग लेन नंबर 2 प्रभागाचा संपूर्ण भाग फेब्रुवारी आता मार्च 31च्या आतमध्ये संपूर्ण प्रभाग आपला सिलेंडर मुक्त आणि पाईप गॅसद्वारे मिळणारा गॅस नागरिकांना मिळणार. त्याद्वारे महानगरपालिकेच्या आणखी एक संकल्पना आहे का सोलार सिस्टम. महानगरपालिका आणि MSEB हे दोघांचा टाईप ज्यावेळेस होईल, त्या दोघांच्या माध्यमातून सोलार नागरिकांना कशी मिळेल. आज लोकांच्या येणारी जी लिफ्टची बिलं, पाण्याच्या पंपाची बिलं, त्यांनी अनेक सोसायट्या ग्रासलेल्या आहेत. त्या MSEBच्या बिलामुळे त्यांचं कुठलंही बजेट सोसायटीचा बजेट पूर्ण होत नाही आहे. सोलार सिस्टम आल्यानंतर ज्यांचं बिल 25,000 येतं त्यांचं बिल अगदी झिरोवर येणार आहे. त्यामुळे सोसायटीला त्याचा दर महिन्याला 25,000 वाचल्यानंतर त्याला सोसायटीला त्याचा फायदा होणार आहे. आणि खऱ्या अर्थाने सोलारमुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून 5% रिबीट देखील आपल्याला आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये 5% रिबीट आहे. ह्या अशा सगळ्या संकल्पनामुळे आपण आज गॅसनंतर आपण पुढे सोलारमध्ये जात आहोत.